जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, आज 16 नोव्हेंबर संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेचा वर्धापन दिन. त्यानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 1 सप्टेंबर 1990 रोजी युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी अधिकारी व कर्मचारी यांची मराठा सेवा संघ नावाची संघटना स्थापन केली. आपल्यातील गट तट मतभेद हेवे दावे बाजूला सारून आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा कर्मकांड बाजूला करून आपण आपल्या मुला मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, तरुणांना व्यसनापासून दूर ठेवावे यासाठी कार्य करू लागली. आपल्या सर्वांचाच सहभाग असावा यासाठी तरुणांसाठी संभाजी ब्रिगेड, तरुणी व महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड, विद्यार्थ्यांसाठी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, शेतकऱ्यांसाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद अशा पद्धतीने मराठा सेवा संघा अंतर्गत 33 कक्ष काम करतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवी मूल्य आत्मसात करून समाजाला सकारात्मक आणि विधायक दिशा देण्याचे कार्य संभाजी ब्रिगेड हे कार्य करत आहे. अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम धार्मिक दंगली घडून येत असत. संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 पगड जातीतील व मुस्लिम मावळ्यांना सोबत घेऊन बहुजनांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही धर्मासाठी किंवा धर्माविरुद्ध नव्हता, तर कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी होता. हा खरा इतिहास समाजासमोर आणला. त्यामुळे आज ह्या सर्व दंगली बंद झाल्या. शेख सुभान अली सर, पैगंबर शेख यांसारखे वक्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगत संपूर्ण भारतभर फिरत आहेत. अगोदर मराठा आणि दलित यांच्यात देखील भांडण आणि वाद दंगली होत असत. आज मराठा समाजातील सर्व व्यक्ती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरात लावून आपल्याला मुलांना सांगत आहेत की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे शिकून मोठे व्हा. त्यामुळे ह्या दंगली देखील बंद झालेल्या आहेत. आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी तरुणांना संदेश दिला की तुम्ही दुसऱ्यांकडे नोकरी मागण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहा, स्वतः उद्योग व्यवसाय करा. बुटाच्या पॉलिश पासून तर केसाच्या मॉलिश पर्यंत तुमच्या हाताला जे काम भेटेल ते काम करा आणि पैसे कमवा. या तरुणांच्या हातातील दगड, काठी, शस्त्र या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये पुस्तके दिली. तरुणांचं मन, मनगट, मेंदू, मस्तक, मनका सशक्त करण्याचं काम मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनेने केलेलं बघायला मिळते. तथागत गौतम बुद्ध, स्वराज्य संकल्पिका राजमाता, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा, म्हणजे ज्या ज्या बहुजन महामानवांनी, महानायकांनी आपल्या बहुजनांच्या उद्धारासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्या सर्वच बहुजन महामानव महानायकांच्या जन्म दिवशी म्हणजे जयंती दिनी प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन करणे, त्या माध्यमातून या सर्वच महामानवांची, महानायकांच्या विचारांची समाजामध्ये पेरणी करणे यासाठी संभाजी ब्रिगेड कार्य करत आहे. त्याचबरोबर समाजातील 10वी 12वी MPSC UPSC कला, क्रीडा, साहित्य या विविध क्षेत्रातील जे प्रज्ञा प्रतिभावंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार घडवून आणणे हे देखील काम संभाजी ब्रिगेड करत असते. त्याचबरोबर शेतकरी, विद्यार्थी यांचे जे विविध प्रश्न आहेत, स्त्रियांचे प्रश्न आहेत, या संदर्भात निवेदन देणे, मोर्चा काढणे, आंदोलन करणे हे देखील कार्य संभाजी ब्रिगेड करत आहे. तसेच मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे. त्यामुळे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड 1990 पासून तर आजपर्यंत हे कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. तसेच
जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने राजमाता जिजाऊची बदनामी करणार शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. त्या लेखकास पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळातून त्यांना माहिती मिळाली. त्यांना जे माहिती आवश्यक आहे ती माहिती पुरवली आणि त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमाता जिजाऊंची बदनामी केली. त्यामुळे 5 जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेडच्या 72 मावळ्यांनी भांडारकर संशोधन केंद्रावर हल्ला केला. आता या 72 मावळ्यामध्ये फक्त काही मराठाच संभाजी ब्रिगेडचे मावळे नव्हते, तर त्यात मुस्लिम, वाणी, धनगर, रामोशी या समाजाचे देखील मावळे होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु हे शहाजीराजे भोसले, राजमाता जिजाऊ आणि संत तुकाराम महाराज आहेत. त्यामुळे कोणत्याही दादू कोंडदेवने त्यांना कुठलेही मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे लाल महालातील दादू कोंडदेवचा पुतळा देखील संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनीच बाहेर काढून फेकला. संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड, गंगाधर बनबरे सर, आताचे मनोज आखरे प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर, श्रीमंत कोकाटे सर, प्रदीपदादा साळुंके सर, आमच्या नांदेडचे संकेत पाटील, कमलेश कदम, सुभाष कोले पाटील, आमच्या किनवटचे बालाजी सिरसाट, सचिन कदम यांसारखी असंख्य मावळे अशाच पद्धतीनं आपल्या या महामानवांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचं कार्य करत आहेत आणि विविध प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून यांच्या विचारांची समाजामध्ये पेरणी व्हावी, जातीय धार्मिक सलोखा व्हावा, समतेवर आधारित समाज व्यवस्था प्रस्थापित व्हावी यासाठी कार्य करत आहे. या ठिकाणी अशाच पद्धतीने संभाजी ब्रिगेडने आपलं सकारात्मक आणि विधायक कार्य पुढे सुरू ठेवावं आणि त्यांच्या वर्धापन दिनी पुनश्च आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.